शेतकरी आणि शेतमालानं अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच भरलेली असते। हा भरलेला बाजारच शेतकऱ्यांचा या संस्थेवर असलेला विश्वास, निष्ठा आणि प्रेमाची साक्ष देतोय। बाजार समितीने सुरू केलेल्या ई लिलाव पद्धतीने आता येथील बाजार समितीसह शेतकरी, व्यापारी असे सगळेच अपडेट आणि स्मार्ट झाले। मार्केट यार्डात विक्रीच्या ठिकाणी लागलेल्या या मोठमोठ्या स्क्रीन, त्यावर बाजार समितीच्या दरवाजावर मालाची नोंदणी केल्याबरोबरच होणारी एंट्री, बाजार समितीतील कुठल्याही स्क्रीनवर कोणत्याही क्षणी त्या क्षणाला त्यांच्या मालाला मिळत असलेला भाव पाहण्याची व्यवस्था, हे सर्व काही नवीन आहे। त्याचबरोबर त्रास कमी झाल्याने शेतकऱ्यांना आनंदही होणार आहे। विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा, त्याला मिळालेल्या भावाचा मिळालेला SMS त्यांच्या मोबाईलवर येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हे सारं काही अगदी थेट, अचूक आणि वेळ वाचवणार आहे। त्यामुळे या बाजार समितीत आपला माल विकून मिळणारा अचूक काटा, वाचणारा वेळ आणि लगेच धनादेशाद्वारे मिळणारा मोबदला, यामुळे प्रफुल्ल यांच्यासारखे अनेक शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणात अकोट बाजार समितीतच विकायला आणतायत। त्यामुळेच हा ई लिलाव शेतकऱ्यांच्या आयुष्यात, त्यांच्या शेतीच्या अर्थशास्त्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा घटक असल्याची भावना प्रफुल्ल यांच्यासारखे अनेक शेतकरी सांगत आहेत। मी बरेच वेळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकायला आणतोय। यामध्ये एक आम्हाला चांगला अनुभव आलेला या ई ऑप्शनचा, की आधी जी हराशी पद्धत होती, ती हराशी पद्धत मध्ये कास्तकारांना थोडासा त्यामध्ये लॉस होत होता, त्यामध्ये जो घाटा होत होता तो आता थोडा कमी झालेला आहे। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्यासाठी त्यांच्या श्रमाचे योग्य मोल करण्याच्या दृष्टीने संगणकीकृत ई लिलाव पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे। यातून शेतकऱ्यांचे शेतमालाचे लिलाव संगणकीकृत पद्धतीने करण्यात येतात। यातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळतो। तसेच या प्रकल्पामध्ये असलेले चारही टप्पे, जसे आवक जावकमध्ये नोंद करणे, संगणकीकृत लिलाव करणे, शेतकऱ्यांना मालाची पावती जाग्यावरच देणे आणि जावकमध्ये नोंद करणे, हे चारही टप्पे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटने पूर्ण केलेले आहेत। ई लिलावाची ही सर्व प्रक्रिया आणखी सुटसुटीत होण्यासाठी एक मोबाईल ॲप तयार करण्यात आलाय। नागपूरमधील व्हर्च्युअल गॅलेक्सी प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत संस्थेने हे ॲप शेतकऱ्यांच्या परिणामकारक सेवेसाठी तयार केलंय। ई लिलाव पद्धतीतील महत्त्वाचे टप्पे पाहूयात। प्रथम सोयाबीन, हरभरा पिकांची प्रायोगिक तत्वावर निवड। कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी, आडते यांना ॲपचा वापर आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण देण्यात आलंय। संगणकीय लिलावासाठी आवश्यक सक्षम आणि सशक्त नेटवर्कसाठी इंटरनेटच्या 2 लीज लाईन घेण्यात आल्या। बिलिंगसाठी 50 टन क्षमतेचे 2 वेब ब्रिज थेट संगणक प्रणालीशी जोडण्यात आले। बिलिंग प्रक्रिया परिणामकारक आणि उपयुक्त बनवण्यासाठी अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे। आवक जावक, लिलाव आणि शेतमालाचं वजन झाल्यावर शेतकऱ्यांना तात्काळ धनादेशाद्वारे बिल देण्याचे हे सर्व टप्पे बाजार समितीनं आपलं प्रशासन, शेतकरी, आडते यांच्या मदतीनं यशस्वीपणे पूर्ण केलेत। ई लिलाव पद्धतीचे महत्त्वाचे फायदे: शेतमाल विक्रीची प्रक्रिया गतिमान झाली, शेतकरी, आडते आणि बाजार समितीच्या वेळेची बचत झाली, कामात अचूकता, शेतमालाची अचूक मोजणी, बाजार समितीची कॅशलेस होण्याकडे वाटचाल। तुम्ही पाहिलेलंच आहे की टीव्ही समोर दिसते, भाव एकदम नजरी समोर आहेत। आणि या ऑप्शनमुळे मला कसं आहे, काही असं काही प्रॉब्लेम नाही आहे। चेकही भेटतात, आपल्याला पावती भेटते, ते पावतीमुळे काही टेन्शनच नाही आहे आणि त्याच्यामुळे मला चांगले भाव भेटले। या तंत्रज्ञानामुळे वेळ, मेहनत यांची तर मोठी बचत होतेच आहे, मात्र अचूकतेसोबतच आधीच्या पद्धतीमुळे होणाऱ्या शेतकरी विसंवाद होण्यालाही आपसुकच आळा बसलाय। त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानामुळे व्यापारी वर्गही खुश आहे। व्यापारात ऑक्शनमध्ये ऑक्शन घेताना आमचं ऑक्शनचं काम फास्ट झालेलं आहे आणि त्यात कास्तकारी समाधानी आणि आम्ही समाधानी आहोत। तिची सिस्टीमही खुल्लीच होती आमच्या मार्केटला, परंतु त्याच्यात फक्त टाईमचा फरक पडला आणि हे फास्ट होत आहे आणि ते फास्ट होत नव्हतं।
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विधायक आणि कृतिशील प्रयत्न राज्यातील बाजार समित्या आणि शेतकऱ्यांमधील नात्याला अधिक घट्ट करणारा असेल यात शंकाच नाही. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. तर अकोट बाजार समितीप्रमाणेच राज्यातल्या इतर बाजार समित्याही लवकरच स्मार्ट होतील अशी आपण अपेक्षा करूया. वळूया पुढच्या बातमीकडे. उन्हाळी हंगामामध्ये कोणती पिकं फायदेशीर आहेत, या पिकांचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं, शेतकऱ्यांना पीक फायदेशीर कसं ठरणार, या सर्व माहितीकरता आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉक्टर जीवन कतोरे. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आणि आता आपण त्यांच्याकडून अधिक माहिती करून घेऊया. सर, उन्हाळी हंगामामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्या पिकांची लागवड आपण करू शकतो? प्रामुख्याने उन्हाळी हंगामात महाराष्ट्रामध्ये जो उन्हाळी हंगाम आपला 15 जानेवारीपासून सुरुवात होते, तर या हंगामामध्ये आपल्याला उन्हाळी भुईमूग, उन्हाळी तीळ आणि उन्हाळी मूग हे 3 पिकं चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येतात. हे 3 पिकं आपल्याला मुख्य पिकं म्हणून आणि आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येतात. या तिन्ही पिकांमधून सद्यस्थितीत ज्या शेतकरी बांधवांची उन्हाळी हंगामातली लागवड बाकी असेल त्या शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत उन्हाळी मूग हे एक अतिशय चांगलं आणि उत्तम येणारं पीक आहे. याची लागवड आपण करू शकता, हे पीक घेऊ शकता. कारण 15 जानेवारीच्या आसपास आपण उन्हाळी भुईमुगाची लागवड करतो. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत आपण उन्हाळी तिळाची लागवड करतो आणि उन्हाळी मुगाची जी लागवड आहे हे आपण 15 मार्चपर्यंत आपण करू शकतो. म्हणून हे पीक सद्यस्थितीत चांगलं येणार आहे. तर हे एक पीक आपण उन्हाळी हंगामासाठी घेऊ शकता. निश्चितच, म्हणजे शेतकरी बांधव उन्हाळी मुगाचा यावेळी उपयोग करू शकतात. तर उन्हाळी मूग या पिकाचा कालावधी नेमका किती दिवसांचा असतो? उन्हाळी मूग या पिकाचा कालावधी हा 60 ते 75 दिवसाचा असून प्रामुख्यानं जर आपण 15 मार्चच्या आसपास जर याची लागवड केली तर हा 70 दिवसात हा मूग उन्हाळी मूग येतो. आणि तसा तर हा मूग जो आहे उन्हाळी हंगामात घेणारा, याचे जे वाण आहेत हे वाण वेगवेगळे आहेत. या वाणांच्या नुसार सुद्धा याचा कालावधी आहे. परंतु साधारणतः 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान हा मूग आपला येऊन आपले शेत 75 दिवसात हे खाली होते. म्हणजे 70 ते 75 दिवसामध्ये मुगाचं हे पीक शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकतं. मात्र मुगाची लागवड कशा प्रकारे करायची आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा प्रकारे नेमकं करायचं? साधारणतः उन्हाळी हंगामात मूग पेरत असताना किंवा याची लागवड करत असताना आपण तिफणीच्या सहाय्यानेच याची लागवड आपण करू शकतो. तिफणीच्या सहाय्याने याची 45 बाय 10 सेंटीमीटरवरती लागवड करून आपण प्रति एकरी 5 ते 6 किलो बियाणं हे वापरू शकतो. 5 ते 6 किलो बियाण्यांची लागवड झाल्यानंतर याच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्येच किंवा लागवड करते वेळीच जर आपण प्रति एकरी 65 किलो DAP जर आपण याला दिलं, 65 किलो DAP, आणि जर आपल्या जमिनीचं जर माती परीक्षण केलेलं असेल त्यानुसार आपला पोटॅश म्हणजे पोटॅशियम हे खत हे जर म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून प्रति एकरी 20 किलो एवढं जर आपण या पिकाला दिलं तर हे फायद्याचं होईल. यामध्ये DAPच का, तर DAP मध्ये जो फॉस्फरस आहे या फॉस्फरसचं प्रमाण हे 46% असल्यामुळे या पिकाला फॉस्फरस जास्त लागतो, म्हणून आपण DAP इथे देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याची लागवड झाल्यानंतर किंवा लागवड झाल्यानंतर लगेच किंवा लागवडीपूर्वी जर आपण एक संरक्षित ओलीत किंवा एक पाणी जर दिले, एक ओलीत करून जर लागवड याची केली तर ते फायद्याचं होईल. कारण आपण जे बियाणं जेवढंही पेरू तेवढ्या बियाण्याची चांगली उगवण होईल. अगदी सर, आपण अत्यंत महत्त्वाचं सांगितलं, ओलीत करून आपल्याला लागवड करायची. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं, तर उन्हाळ्यामध्ये या पिकाकरता नेमकं पाणी व्यवस्थापन कसं करावं? मूग पिकाची लागवड आपण जर साधी तिफणीच्या सहाय्याने केल्यानंतर जर आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने याला पाणी देत असू तर उत्तम. कारण स्प्रिंकलरच्या सहाय्याने उन्हाळ्यात कमी जरी पाणी असेल तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे आपल्याला देता येते, समप्रमाणात देता येते आणि पाण्याची बचत सुद्धा होते. तर सुरुवातीला एक पेरणीपूर्व एक पाणी द्यावे, नंतर पेरणी केल्यानंतर लगेच एक पाणी द्यावे आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी सुरुवातीला पाणी त्याला मूग या पिकाला द्यावे, जेणेकरून पिकाची वाढ ही चांगली होत राहील. पिकातला मूग या पिकाला देणारे पाणी हे त्या जमिनीच्या मगदुरावरती आणि वाढत्या तापमानावरती सुद्धा अवलंबून आहे. जर तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्री जर जास्त होत असेल तर 1 ते 2 दिवसाने 2 पाण्यामधला अंतर जे आहे ते कमी
करावे। साधारणतः या 70 ते 75 दिवसाच्या मूग पिकाच्या कालावधीत 5 ते 6 पाणी साधारणतः स्प्रिंकलरचे हे लागतील। तर हे संपूर्ण 5 ते 6 पाणी या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। तर उन्हाळी मूग या पिकाबाबत आपण नेमकं व्यवस्थापन कसं करायचं, लागवड कशी करायची या बाबतीत मार्गदर्शन घेतात आणि आपल्याबरोबर कृषी तज्ञ जीवन कतोरे सर आहेत। आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया। सर, एकंदरीतच उन्हाळी मूग आर्थिकदृष्ट्या हे पीक शेतकऱ्यांकरता कसं फायदेशीर ठरू शकतं? उन्हाळी हंगामातील हे जे उन्हाळी मूग हे जे पीक आहे, या पिकाचं जे उत्पन्न आहे हे प्रति एकरी 2 ते 2.5 क्विंटल पासून 4 क्विंटल पर्यंत येते। खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात येणारा पीक मुगाचं जे पीक आहे यामध्ये मूग हा अतिशय म्हणजे चांगला मूग येतो। चांगला मूग आल्यामुळे मार्केटमध्ये मिळणारे मुगाचे भाव सुद्धा या मुगाला खूप चांगले मिळू शकतात आणि मिळतात सुद्धा। त्यामुळे हे एक चांगला आर्थिक नफा देणारे एक पीक आहे। जर आपण सर्वसाधारण प्रति एकरी 4 क्विंटल जर मुगाचं उत्पन्न गृहीत जर धरलं तर प्रति क्विंटल 5,000 रुपये या दराप्रमाणे एका एकरातून आपल्याला तब्बल 20,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न हे मिळू शकते। अगदी म्हणजे 20,000 पर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं। मात्र मूग हे पीक घेतल्यानंतर सर जमिनीला सुद्धा याचा काही फायदा होतो का? मूग या पिकाच्या मुळांवरती ज्या गाठी येतात, ह्या गाठीमध्ये हवेतील जो मुक्त स्वरूपात जो नायट्रोजन आहे, तर हा नायट्रोजनाचं स्थिरीकरण या मूग पिकाच्या मुळांच्या गाठीवरती रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया करतो आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी हा नायट्रोजनचा वापर करून इतर नायट्रोजन त्या गाठींमध्ये जमा करतो, साठवतो। हा साठवल्यानंतर ज्यावेळेस आपण मुगाची काढणी करतो तर मुळं जे आहेत या पिकाचे हे जमिनीतच असल्यामुळे जमिनीची जी सुपीकता आहे, स्पेशली नत्राची, तर ही सुपीकता वाढवण्यास हे पीक मदत करते। आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ज्या जमिनीमध्ये उन्हाळी हंगामात आपण मूग पीक घेतलं तर त्या जमिनीमध्ये येणाऱ्या खरीप हंगामात जेही आपण पीक घेऊ त्या पिकासाठी हे नत्र उपयोगी पडते। अगदी आज शेतकरी बांधवांसाठी उन्हाळी मूग या पिकाबाबत आपण खूप छान मार्गदर्शन कतोरे सर केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास पीक पाणी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।